नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की 56चा आकडा सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. तो यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा देशामध्ये सत्ता स्थापन करत असताना नरेंद्र मोदी हे 56 इंची सीना असलेले पंतप्रधान आहेत असं सांगितलं होतं. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंचाची छाती आहे, ते धाडसी आहेत आणि ते कुठलीही ऍक्शन परदेशात घेऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच याच धर्तीवर दोन शब्द या ठिकाणी उल्लेखनीय आहेत: 56 इंचाची छाती आणि आणखीन एक. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार असलेले संजय राऊत यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं की नरेंद्र मोदी यांचा 56 इंचाची छाती असं भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त सांगतायत. रशिया आणि युक्रेनचं ज्यावेळेस युद्ध झालं, हे युद्ध थांबवलं ते सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थांबवलं असं अंधभक्त म्हणतायत. कारण नरेंद्र मोदी यांची छाती 56 इंचाची आहे. परंतु अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे ज्यावेळेस राष्ट्रपती झाले, राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळेस त्यांनी भारतीयांना हाता आणि पायामध्ये बेड्या घालून विमानानं भारताच्या भूमीमध्ये पाठवलं. त्यावेळेस 56 इंची छाती असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या छातीमध्ये टाचणी मारली आणि त्यांची 56 इंचाची छाती ही कमी करून त्यांना पाठवली असं संजय राऊत यांनी थेटपणे सांगितलं. म्हणून 56 इंचाची छाती हा मुद्दा चर्चेत आला. परंतु आता दुसऱ्या कारणानं तो चर्चेत आलाय. महाराष्ट्राची विधान परिषदे सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये चित्रा वाघ या आता विधान परिषदेवर भारतीय जनता पार्टीकडून आमदार झालेल्या आहेत. या सभागृहामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आरोप प्रत्यारोप होत आहेत. अनिल परब यांनी स्पष्टपणे आक्रमकपणे आपली भूमिका मांडलेली, वेगवेगळे विषय मांडलेले आणि हे विषय मांडत असताना सत्ताधारी हे विकासाचे धोरण, विकासाची कामं, शेतकऱ्यांची कर्जमाफी याविषयी न बोलता कुठंतरी विषय दुसरीकडे नेण्यासाठी, भटकवण्यासाठी प्रयत्न करतायत असं त्यांनी थेट सांगितलं. औरंगजेबाची कबर असेल किंवा या ठिकाणी दिशाशालीन प्रकरण असेल, हे विनाकारण चव्हाट्यावर आणायचं, लोकांची दिशाभूल करायची आणि आपलं जे अपयश आहे ते झाकायचा प्रयत्न शासन करतंय, सत्ताधारी करतायत असं अनिल परब सांगत होते. आणि याच वेळेस बोलताना त्यांनी असं सांगितलं की जयराम गोरे यांच्यावरती अनेक आरोप झाले. एका महिलेला त्यांनी नग्न फोटो पाठवले असा आरोप त्यांच्यावरती झाला. त्यांच्याविषयी काही तुम्ही बोलले नाही, त्यांचा राजीनामा तुम्ही मागितला नाही असं ते जाहीरपणे बोलले. किरीट सोमय्या यांच्याविषयी अनेक व्हिडिओ मी दिले होते. त्यांची बायको तर आत्महत्या करायला निघाली होती, त्याविषयी काही चर्चा होत नाही असंही ते त्या ठिकाणी म्हणाले. संजय राठोड यांचा मात्र चर्चा केली गेली, परंतु त्यांचा राजीनामा कोणीही मागत नाही असं अनिल परब या ठिकाणी थेटपणे बोलले. संजय राऊत यांचं नाव घेतल्यानंतर मात्र चित्राताई वाघ या आक्रमक झाल्या, संतप्त झाल्या आणि त्या भाषणाला उत्तर देण्यासाठी उभा राहिल्या. मात्र या ठिकाणी उभा राहून ज्या बोलत होत्या, ज्या त्वेषानं आणि आवेगानं त्या बोलत होत्या, वास्तविक पाहता विधान परिषदेच्या आमदाराला हे शोभत नाही अशा राज्यातल्या अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे महिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या की ही भाषा, ही पद्धत, ही बोलण्याची जी काही रीत होती ही काही योग्य वाटलेली नाहीये. कारण चित्राताई वाघ ह्या पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये आमदार आहेत. परंतु या सभागृहामध्ये, हे वरिष्ठ सभागृह आहे, यामध्ये कित्येक वेळा 5-5, 6-6, 7-7 वेळा आमदार राहिलेली मंडळी आहेत. अनिल परब हे वरिष्ठ नेते आहेत, राज्याचे मंत्री राहिलेले आहेत, शिवसेनेचे सुद्धा ते प्रतोद आहेत. अशा पद्धतीचा वरिष्ठ नेता एखादा विषय मांडत असताना त्याला उत्तर देताना चित्राताई वाघ यांनी आक्रमकपणे उत्तर दिलं. परंतु जी भाषा त्यांनी वापरली, त्यांनी असं सांगितलं की ए अनिल परब, ओ अनिल परब, तुमच्यासारखे 56 मी माझ्या पायाला घेऊन फिरते. आणि इथंच खरं महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. चित्राताई वाघ यांना ट्रोल केलेलं आहे राज्यातल्या जनतेनं की हे तुमचं बोलणं चुकीचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती कुठे हे अंधभक्त सांगतायत, भाजपचे नेते सांगतायत. आणि दुसरीकडं त्यांच्याच पक्षाच्या आमदार चित्राताई वाघ विधान परिषदेमध्ये मात्र एका आमदाराला सांगतायत की तुमच्यासारखे 56 मी माझ्या पायाला बांधून फिरते. याचा अर्थबोध होत नाही. परंतु निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी नाचक्की झालेली आहे. जिथं संस्कारित, सुसंस्कृतिक असे शब्द वापरून भारतीय जनता पार्टी काम करते आणि इतर पक्षांच्या, इतर राजकीय पक्षांच्या वेगळा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे असं जी भारतीय जनता पार्टी सातत्यानं सांगत होती, आता मात्र तो बदल राहिलेला नाही. या उलट खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी इतर राजकीय पक्षांच्या पार्टीपेक्षा वेगळी आहे हे आता म्हणावं लागेल. कारण इतर पक्षाचे आमदार सभागृहामध्ये अशा पद्धतीची भाषा वापरताना आजपर्यंत दिसले नाही. हेच जे काही प्रेक्षक आहेत त्यांनी चित्राताई वाघ यांना ट्रोल केल्यानंतर लक्षात येत आहे. मित्रांनो,
विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या ठिकाणी कशा पद्धतीचं वक्तव्य केलं पाहिजे हे आपल्याही लक्षात येतं. परंतु चित्राताई वाघ नेमका काय म्हणाल्यात, कशा द्वेषानं म्हणाल्यात पहा. मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आलात सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात. तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले. हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची. त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना. अहो क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत. हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी आल्यापासून मी ऐकते. मी तर नवीन आहे. त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर. इथे काय करत असतील. मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे. ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला. बोलू द्या. अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे. मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं. त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले. मी माझी लढाई लढले आणि लढणार. अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतीये. माझा प्रश्न अनिल परबांना आहे. त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी. घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? मित्रांनो, पाहिलं आपण की जो काही वेग, जो काही बोलण्याची पद्धत, जी काही आक्रमकता असावी, परंतु एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आणि ते सरकार किती चांगल्या पद्धतीनं काम करतंय हे सांगत असताना ती आक्रमकता असावी. विरोधक जर चुकीच्या पद्धतीनं तो विषय मांडत असेल तर त्याविषयी संतप्त होऊन सांगताना आक्रमकता असावी. परंतु आपल्या संदर्भात एखादा प्रश्न नाव न घेता विचारलेला आहे, संजय राठोड यांचा राजीनामा का मागितला नाही, हे म्हणल्यानंतर चित्राताई वाघ यांना इतका राग आला की एका वरिष्ठ आमदाराला, जे कायद्याचे तज्ज्ञ आहेत, ऍडव्होकेट आहेत, अनिल परब हे आमदार आहेत, त्यांच्या बाबतीत बोलताना तुमच्यासारखे 56 आमदार मी पायाला बांधून फिरते असं म्हणणं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंचाची छाती हे म्हणणं, या दोन्हीतला फरक मला आपल्याला सांगायचा होता. तुम्हाला काय वाटतंय? ही भाषा, हे उत्तर चुकीचं आहे की बरोबर आहे? चित्राताई वाघ यांनी जी भाषा वापरलेली ती तुम्हाला आवडतीये का? आणि आवडत नसेल तर त्यांचं नेमकं काय चुकलं हे तुमच्या प्रतिक्रियेतून तात्काळ द्या. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अत्यंत अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. मित्रांनो, DS न्यूज ही कोणतीही माहिती सत्य असेल तरच ती रोखठोक आणि परखडपणे आमच्यापर्यंत मांडते. जर तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.